सब फायलम वर्टेब्रेटा जो आहे तर यामध्ये काही क्लासेस येतात. यामध्ये येणारे जे क्लासेस आहेत तर काल मी एक ब्लँक स्लाइड घेऊन तुम्हाला सांगितलं होतं, तरी सुद्धा थोडंसं इन शॉर्ट मध्ये तुम्हाला हे क्लिअर करतो की वर्टेब्रेटामध्ये काय काय येतं. तर सब फायलम वर्टेब्रेटा जे आहे वर्टिब्रल कॉलम याच्यामध्ये प्रेझेंट असतो. देर इज प्रेझेन्स ऑफ वर्टेब्रल कॉलम. वर्टेब्रल कॉलम हा कशापासून तयार होतो? दिस वर्टेब्रल कॉलम इज फॉर्म्ड फ्रॉम नोटोकॉर्ड. ठीक आहे, म्हणजे हा नोटोकॉर्ड जो असेल तर इट इज प्रेझेंट इन द एम्ब्रियोनिक कंडिशन. पण अडल्ट मध्ये काय असेल? तुमचं वर्टेब्रल कॉलम प्रेझेंट असेल. ठीक आहे, हा महत्वाचा कॅरेक्टरिस्टिक फीचर आपल्याला यांच्यामध्ये पाहायला भेटेल. नाउ वर्टेब्रेट्स जे आहेत दे आर डिवायडेड इनटू टू क्लासेस. मी काल तुम्हाला क्लिअर केलं याच्यामध्ये. दॅट इज अग्नॅथोस्टोमॅटा. अग्नॅथोस्टोमॅटा ज्याला जॉ नाही, ज्यांना आपण जॉलेस ॲनिमल्स म्हणतो, आणि ग्नॅथोस्टोमॅटा अँड ग्नॅथोस्टोमॅटा. ठीक आहे, आता अग्नॅथोस्टोमॅटा जो आहे तर यांना आपण जॉलेस ॲनिमल्स पण म्हणतो आणि जॉलेस फिशेस पण म्हणतो. दे आर कॉल्ड एज द जॉलेस ॲनिमल अँड जॉलेस फिशेस. आणि ग्नॅथोस्टोमॅटा जो आहे तर देर इज प्रेझेन्स ऑफ जॉज. या ठिकाणी काय आहे? जॉज प्रेझेंट आहे. ठीक आहे, मग अग्नॅथोस्टोमॅटामध्ये फक्त एकच सुपर क्लास प्रेझेंट आहे, सॉरी सब क्लास प्रेझेंट आहे. दॅट इज बी कॉल्ड सायक्लोस्टोमॅटा. सायक्लोस्टोमॅटा ज्यांचा माउथ हा राउंडेड असतो म्हणून त्याला सायक्लोस्टोमॅटा असं म्हटलं जातं. सायक्लो राउंडेड. ठीक आहे, मग फक्त सायक्लोस्टोमॅटा जे आहेत तर हे याच्यामध्ये प्रेझेंट आहे. बाकी सगळे ॲनिमल्स अग्नॅथोस्टोमॅटाचे एक्सटिंक्ट झाले. एक्सटिंक्ट झाले म्हणजे संपलेत, आता जगामध्ये प्रेझेंट नाही. अग्नॅथोस्टोमॅटा यांना आपण दोन सब क्लासेस मध्ये डिवाइड केलं. दॅट इज पायसेस, ज्यांना सिम्पली आपण फिशेस म्हणतो, आणि दुसरं आहे टेट्रापोडा. म्हणजे इथं आपण यांना डिवाइड केलं ऑन द बेसिस ऑफ देअर लोकोमोटरी ऑर्गन्स. पायसेस मध्ये लोकोमोटरी ऑर्गन फिन्स आहेत आणि टेट्रापोडा मध्ये लोकोमोटरी ऑर्गन 4 लिम्स आहेत. 4 लिम्स आर देअर. ठीक आहे, या पद्धतीने आपण यांना डिफरन्शिएट केलं. पायसेस मध्ये सगळे फिशेस येतात. आता यामध्ये तुम्हाला दोन प्रकारचे फिशेस पाहिजे आहेत. एक आहे कॉन्ड्रिक्थायसिस म्हणजे कार्टिलॅजिनस फिशेस, एक आहे कॉन्ड्रिक्थायसिस यांना आपण कार्टिलॅजिनस फिशेस म्हणतो, आणि एक आहे ऑस्टिकथायसिस ज्यांना आपण बोनी फिशेस म्हणतो. तर टेट्रापोडामध्ये आपल्याला 4 सुपर क्लास पाहिजे आहेत. सब क्लास ऑलरेडी आहेत म्हणून हे सुपर क्लास झाले. तर याचे 4 सुपर क्लास पाहिजे आहेत. एक आहे ॲम्फिबियन्स. ठीक आहे, आपण सरळ इव्होल्युशनरी जर बघितलं तर आधी सायक्लोस्टोमॅटा आलेत, त्याच्यानंतर कार्टिलॅजिनस फिशेस आलेत, नंतर बोनी फिशेस आलेत, आणि त्यानंतर ॲम्फिबियन्स. आता यापैकी सायक्लोस्टोमॅटा, कॉन्ड्रिक्थायसिस आणि ऑस्टिकथायसिस पूर्णपणे पाण्यात राहणारे ॲनिमल्स आहेत. तर ॲम्फिबियन्स जे आहेत ते पाण्यात पण राहतात, म्हणजे त्यांची हाफ लाईफ सायकल पाण्यात पूर्ण होते आणि हाफ लाईफ सायकल जमिनीवरती पूर्ण केली जाते. दुसरे आहेत रेप्टाइल्स जे पूर्णपणे जमिनीवरती आलेत. ठीक आहे, तिसरे आहेत एओज, हे जमिनीवरती आहेत पण झाडांवरती आणि हवेत जास्त राहतात. आणि लास्ट वन इज मॅमल्स. आपण स्वतःला इथे ठेवूया मॅमल्स मध्ये. ठीक आहे, जे जमिनीवरती जास्त प्रमाणामध्ये राहतात. आता हे सगळ्यांना आपल्याला वन बाय वन पाहिजे. सर्वात आधी आपण सायक्लोस्टोमॅटा पाहूया. 2 नंबरला कॉन्ड्रिक्थायसिस, 3 नंबरला ऑस्टिकथायसिस, 4 नंबरला ॲम्फिबियन्स, 5 नंबरला रेप्टाइल्स, 6 ला एओज आणि 7 नंबरला मॅमल्स. असे सगळेचे सगळे आपण वन बाय वन पाहूया.
एवढं व्हाईट बोर्डचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाका म्हणजे आपल्याला पुढे कंटिन्यू करण्यासाठी. स्क्रीनशॉट डन. येस सर. ओके ठीक आहे. मग आता आपण पुढे कंटिन्यू करूया आपलं लेक्चर. नाव सी हिअर, मी आत्ताच तुम्हाला जे काही दिलेलं होतं हे तुमच्या समोर आहे. याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. एकदम सिंपल फॉर्म मध्ये तुमच्या समोर आहे हे सगळं. वन बाय वन पाहूया आपण. सायक्लोस्टोमॅटा पासून सुरुवात करूया. ठीक आहे. मग सर्वात पहिलं जे आहे दॅट इज अन सायक्लोस्टोमॅटा. आता ही जे सायक्लोस्टोमॅटा आहेत मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की व्हर्टेब्रेटामध्ये अग्नातोस्टोमॅटामध्ये फक्त एकच प्रकारचे ॲनिमल बाकी राहिलेत आणि ते आहे तुमचे सायक्लोस्टोमॅटा. या व्यतिरिक्त दुसरे कोणतेच ॲनिमल व्हर्टेब्रेटामध्ये प्रेझेंट नाही. ठीक आहे. मग व्हर्टेब्रेटामध्ये नाही तर अग्नातोस्टोमॅटामध्ये नाही. तर याच्यामध्ये पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स पाहूया. ऑल आर एक्टोपॅरासाइट्स ऑन सम फिशेस. सगळेचे सगळे काय आहेत एक्टोपॅरासाइट आहेत काही फिशेस वरती. तुम्ही इथं फिगर पहा. इथं एक फिश दिसते तुम्हाला. दिस इज ए फिश. ठीक आहे. आणि या फिश वरती तुम्ही पाहू शकता हा एक्टोपॅरासाइट दिसतोय तुम्हाला. ठीक आहे. हा एक्टोपॅरासाइट दिसतोय तुम्हाला. ठीक आहे. तर सी लॅम्प्री म्हणतात याला. हा ॲनिमल जो आहे तो सी लॅम्प्री आहे आणि हा फिश आहे. याच्यावरती इथं पहा हा पॅरासाइटिक फॉर्म मध्ये याचा जो सर्क्युलर जॉ आहे म्हणजे सकर टाइप ऑफ जॉ आहे जो त्याने फिश वरती ठेवलाय. पहा इथे पण तुम्ही पाहू शकता या माणसानं पकडलेला आहे. इथेही तुम्ही पाहू शकता. एकदम क्लिअर व्हिज्युअलाइज आहे तुमच्या समोर. तर हे काय असतात सम जे आहेत ते काय आहेत फिशेस वरती पॅरासाइट म्हणून काम करतात. सगळेचे सगळे पॅरासाइट आहेत. त्यांचं माउथही त्या पद्धतीचं तयार झाले. सकर टाइप ऑफ माउथ आहे. राउंडेड सर्क्युलर माउथ आपल्याला यांच्यामध्ये पाहायला भेटतं आणि त्यावरूनच आपण त्यांना काय म्हणतो ऑन द बेसिस ऑफ दॅट वी कॉल देम सायक्लोस्टोमॅटा. त्या बेसिसवरती आपण यांना काय म्हणतो सायक्लोस्टोमॅटा असं म्हणतो. ठीक आहे. तर हे झालं एक कॅरेक्टरिस्टिक फीचर यांचं. नाउ सेकंड कॅरेक्टर पहा. इलॉंगेटेड बॉडी आहे दिसते तुम्हाला इथं पिक्चर मध्ये. ठीक आहे. इलॉंगेटेड बॉडी आहे विदाउट स्केल. यांच्या बॉडीवरती स्केल नसतं फिशेस मध्ये आणि यांच्यामध्ये हा मेन फरक आहे. स्पायसेस मध्ये आणि यांच्यामध्ये हे मेन डिफरन्स आहे. काय डिफरन्स आहे हा मेन दॅट इज ए फिशेस मध्ये स्केल प्रेझेंट असतात बॉडीवरती स्किनवरती आणि इथे स्किनवरती स्केल नाही विदाउट स्केल. आणि सेकंड वन पेअर्ड फिन नाहीये. पेअर्ड फिन नाही. इथे तुम्हाला दिसतंय दिस इज अ फिन बट इट इज अ सिंगल. हे काय आहे सिंगल असल्या कारणाने पेअर्ड नाही. हा एक फिन प्रकार दिसतोय तुम्हाला. हा पण काय सिंगल. ठीक आहे. हे दोन्ही फिन जे आहेत हे पेल्विक फिन झालेत. हे कोणते झालेत पेल्विक फिन. आणि हा शेवटचं फिन तुम्हाला दिसतंय इट इज अ काउडल फिन. काउडल म्हणजे सर्वात शेवटी बॉडीच्या शेवटी प्रेझेंट असलेलं किंवा टेल रिजन वरती प्रेझेंट असलेलं फिन. असे दोन प्रकारचे फिन तुम्हाला दिसत आहेत दॅट आर दी अनपेअर्ड. सिंगल आहेत म्हणजे अनपेअर्ड आहेत. तुम्ही इथं कंपॅरिझन मध्ये पाहू शकता. हा एक फिश तुमच्या समोर आहे. कंपॅरिझन मध्ये पाहू शकता इथे हा एक फिन दिसतोय आणि त्याच्याच मागे हा सेकंड फिन तुम्हाला दिसतोय क्लिअरली. याचा अर्थ इट इज अ पेअर्ड फिन. इथं पेअरिंग दिसते. इथं पण तुम्हाला काउडल फिन पहा. हा एक दिसतोय आणि हा सेकंड. हा पण काय झाला पेअर्ड मध्ये झाला. ठीक आहे. म्हणजे फिशेस मध्ये पेअर्ड फिन दिसतात परंतु सायक्लोस्टोमॅटामध्ये अनपेअर्ड फिन. मी तुम्हाला डिफरन्स पण बोलत चाललोय. हे डिफरन्स ध्यानात घेत चला. इथं मी सुरुवातीला सांगितलं होतं विदाउट स्केल आणि फिशेस मध्ये स्केल आहे. म्हणजे पायसेस मध्ये स्केल आहे. इथे पेअर्ड फिन नाही आणि तिकडे पेअर्ड फिन प्रेझेंट आहे. चला पुढे थर्ड नंबरचे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स. 6 to 15 पेअर ऑफ गिल स्लिट्स फॉर रेस्पिरेशन. रेस्पिरेशन साठी काय आहेत देर इज प्रेझेन्स ऑफ गिल स्लिट्स आणि किती आहेत ते 6 ते 15 गिल स्लिट्स आहेत. पहा इथे दिसतंय तुम्हाला फिगर मध्ये क्लिअरली. ठीक आहे. इथं क्लिअरली तुम्हाला दिसतंय. इथं थोडस रेड कलर घेतल्या कारणाने तुम्हाला दिसत नसेल मे बी. मी तो व्हाईट कलर घेतो. पहा दिसलाय. तर गिल स्लिट्स इथं तुम्हाला दिसत आहेत प्रेझेंट आहेत. त्यानंतर पुढे चला नेक्स्ट कॅरेक्टर दॅट इज सकिंग अँड सर्क्युलर माउथ. सुरुवातीलाच क्लिअर केले सकिंग अँड सर्क्युलर माउथ विदाउट जॉ. यांना आपण जॉलेस फिशेस म्हणतो म्हणून विदाउट जॉ यांना म्हणावं लागेल. ठीक आहे. इथं पहा तुम्हाला हा सर्क्युलर माउथ दिसतोय.
दिस इज ए सर्क्युलर माउथ आणि दिस माउथ इज ए सकिंग टाईप. कसं आहे हा सकिंग टाईप. सकिंग समजतंय. मग इथं फिश वरती मी तुम्हाला दाखवलं होतं. म्हणजे हे काय करतं फिश वरती जाऊन सक करतं आणि सक करून त्याच्यासाठी लागणारं नरिशमेंट मटेरियल त्याच्यातून काय करतो तो अब्झॉर्ब करून घेतो. समजतंय तुम्हाला सगळ्यांना. त्याच्यातून काय करेल तो अब्झॉर्ब करून घेईल. ठीक आहे. चला पुढे चला. नेक्स्ट वन इज कार्टिलॅजिनस क्रॅनियम. इथं तुम्ही जर बघितलं तर क्रॅनियम आणि व्हर्टेब्रल कॉलम हे दोन कॅरेक्टर दिले. कार्टिलॅजिनस क्रॅनियम आणि व्हर्टेब्रल कॉलम हे दोन्ही पण काय आहे त्यांचं एंडोस्केलेटन आहे. काय आहे दिस इज ए एंडोस्केलेटन. आणि एंडोस्केलेटन जर आपण बघितलं तर कार्टिलॅजिनस आहे. कार्टिलॅजिनस म्हणजे कॉन्ड्रिक्टायसिस यांच्या जवळचे आहेत. पण कॉन्ड्रिक्टायसिस मध्ये स्केल प्रेझेंट असतात कारण ते फिशेस आहेत. त्यांच्यामध्ये पेअर्ड फिन्स आहेत कारण ते काय फिशेस आहेत. ठीक आहे. पण इथं काय आहे इथे कंडिशन काय आहे इथं तसं नाहीये. इथं थोडंसं डिफरन्स आहे. थोडंसं कार्टिलॅजिनस मध्ये वेगळी कंडिशन भेटेल तुम्हाला आणि बोनी फिशेस मध्ये एकदम क्लिअर डिफरन्सिएशन तुम्हाला भेटेल. पेअर्ड फिन्स बाबत सुद्धा आपण तिथे पाहूया काय आहे ती कंडिशन. मग इट इज अ एंडोस्केलेटन. कसं आहे कार्टिलॅजिनस क्रॅनियम आणि व्हर्टेब्रल कॉलम आहे. पुढचं कॅरेक्टर घ्या सर्क्युलेशन. सर्क्युलेशन क्लोज टाईप आहे. कसं आहे क्लोज टाईप. इथं हार्ट फॉर्म झालाय. इथे काय तयार झालं हार्ट फॉर्म झालाय. तुमच्याकडे लिहून ठेवा मी इथे लिहितोय समोर. तर इथं 2 चेंबर्ड हार्ट आहे. कसं आहे 2 चेंबर्ड हार्ट. दिस इज अ कॉमन फीचर कारण पायसेस मध्ये सुद्धा 2 चेंबरचा हार्ट प्रेझेंट असतो. ठीक आहे. मग सर्क्युलेशन क्लोज टाईप आहे. याचा अर्थ ब्लड वेसल प्रेझेंट आहे आणि हार्ट कसं आहे 2 चेंबर्ड हार्ट इथं काय आहे प्रेझेंट आहे. पुढे चला नेक्स्ट कॅरेक्टर. इट इज मराईन. कसं आहे मराईन बट मायग्रेट फॉर स्पॉनिंग. कशासाठी फॉर दी स्पॉनिंग. स्पॉनिंग म्हणजे काय तुमच्याकडे याचा अर्थ लिहून घ्या. त्याचा अर्थ लिहून घ्या म्हणजे एक ले करायचं आहे. एक काय करायचं आहे ले करायचं आहे आणि एक ले करून त्याचं हॅचिंग पण आहे. त्याचं हॅचिंग पण आहे. हे कुठे होतं इन टू दी फ्रेश वॉटर. कुठे होतं इन टू दी फ्रेश वॉटर. पहा काय ट्रॅजेडी आहे. काय ट्रॅजेडी दिसते. हे राहतात मराईन वॉटर मध्ये. हे कुठे राहतात दे आर लिव्हिंग इन दी मराईन वॉटर. पण रिप्रोडक्शन साठी म्हणजे त्यांचे एग ले करण्यासाठी आणि हॅच करण्यासाठी ते कुठे येतात ते फ्रेश वॉटर मध्ये येतात. दे डू नॉट हॅव्हिंग द ॲबिलिटी टू लाईव्ह इन दी फ्रेश वॉटर. त्यांच्यामध्ये फ्रेश वॉटर मध्ये राहण्याची ॲबिलिटी नाही. ध्यानात ठेवा. दे डू नॉट हॅव्हिंग द ॲबिलिटी टू लाईव्ह इन दी फ्रेश वॉटर आणि हेन्स आफ्टर लेइंग दी एग्स दे विल बी डाय. काय होतील स्पॉनिंग केल्यानंतर ते मरतील. इथं 5 स्टेटमेंट दिले. आफ्टर स्पॉनिंग दे विल बी डाय. ते काय होतात मरतात. ठीक आहे. आता इथं जे ले झालेले एग्स आहेत हे एग हॅच होतात. हॅच होऊन यांच्यातून लार्वी बाहेर पडते. ठीक आहे. लार्वी मेटामॉर्फोसिस सुरू करतो. काय करतं मेटामॉर्फोसिस. मेटामॉर्फोसिस म्हणजे ती यंग कंडिशन मध्ये चालली जाते आणि तो अडल्ट सारखं दिसायला लागतो. पण जोपर्यंत तो अडल्ट होत नाही म्हणजे यंग कंडिशन मध्ये तोपर्यंत इथे राहील. पण त्यानंतर इट विल बी डायव्हर्ट. इट विल बी मायग्रेट. कुठे होईल इट विल बी मायग्रेट इन दी ओशियन. मराईन वॉटर मध्ये मायग्रेट होतो. काय होतो कारण तो त्याची लिव्हिंगची जागाच नाहीये. त्याची राहण्याची जागाच नाहीये. म्हणून अडल्ट कंडिशन मध्ये पूर्ण होण्यासाठी आणि डेव्हलपमेंट कम्प्लीट करण्यासाठी हा कुठे जाईल into the ocean. It will be returned to the ocean. This is a specialized feature for this organism. सर्वात स्पेशलाइज म्हणून याला VIMP करून ठेवा. आतापर्यंत 2 वेळेस नीट मध्ये प्रश्न विचारला याच्यावरती VIMP करून ठेवा. याच्यावरती मे बी प्रश्न विचारला जाऊ शकतो. Which of the following fishes or which of the following animals are migrate to the fresh water for the purpose of spawning and then after metamorphosis they will be returned to the ocean. असं प्रश्न विचारलेलं होतं त्यांनी आणि त्याचं उत्तर काय येईल मग सायक्लोस्टोमॅटा. काय उत्तर येईल सायक्लोस्टोमॅटा. एक तर अशा पद्धतीने प्रश्न विचारला जाईल किंवा ऑप्शन मध्ये सायक्लोस्टोमॅटा न देता डायरेक्ट एक्झाम्पल दिलं जाईल. समजते सगळ्यांना मी काय बोलतोय. एव्हरीथिंग प्रत्येक पॉइंट समजून घेण्याचा आहे याच्यामध्ये. ठीक आहे. दीज आर ऑल कॅरेक्टरिस्टिक्स. हे सगळेचे सगळे काय आहेत दीज आर ऑल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सायक्लोस्टोमॅटा. ठीक आहे. मग आता आपण पुढे जाऊया त्याच्या त्याच्या एक्झाम्पल्सकडे. कॅरेक्टर आपण सगळे बघितले. मग आता काय करूया आपण त्याचे एक्झाम्पल्स पाहूया. तुम्हाला पाहिजे असेल त्याचं स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. मी ज्याच्यावरती लिहिलेलं आहे ते तुम्हाला कळेल. ठीक आहे. नाउ द एक्झाम्पल्स. सी हियर एक्झाम्पल. पेट्रोमायझॉन याला आपण सी लॅम्प्री पण म्हणतो.
पेट्रोमायझॉन और ऑल्सो कॉल्ड ॲज सी लॅम्प्री. ठीक आहे, हा एक एक्झाम्पल झालाय. एक्झाम्पल दिलं जाऊ शकते, मी तुम्हाला लास्ट त्याच्यामध्ये सांगितलंय. ठीक आहे, दुसरा आहे मायक्झीन, याला आपण हॅग फिश म्हणतो. वी कॉल्ड इट हॅग फिश. दोघांना पाहायचंय, चला व्हिज्युअलाइज झाले तुमच्या समोर. पहा, हा पेट्रोमायझॉन आहे, हा असा दिसतो पेट्रोमायझॉन, आणि त्याचे सगळे बॉडी पार्ट्स इथं तुमच्या समोर ठेवलेत. पहा, इथं नॉस्ट्रिल प्रेझेंट आहे, आय आहे. ठीक आहे, हा हेड रिजन. बॉडी 3 पार्ट मध्ये डिवाइड झाली. पहा, हेड, ट्रंक आणि टेल. बॉडी किती पार्ट मध्ये डिवाइड झाली? हेड, ट्रंक आणि टेल, तीनही पार्ट तुम्हाला दिसतात. ठीक आहे, इथे तुम्हाला दिसतंय ब्युकल टनेल, ज्याच्या थ्रू तो रास्प करतो किंवा सक करून घेतो न्यूट्रिशियस मटेरियल अदर फिशेस कडून. हे एक्सटर्नल गिल्स दिसतात तुम्हाला. इथं पहा, अँटेरियर डॉर्सल फिन. इट इज अ अँटेरियर डॉर्सल फिन and it is a posterior dorsal fin. काय आहे? posterior dorsal fin. डॉर्सल रिजन आहे म्हणून डॉर्सल म्हटलं जातं, पण या फिश मध्ये त्याचं लोकेशन पेल्विक रिजन आहे म्हणून मी त्याला पेल्विक हे नाव दिलं होतं. सी हिअर, दिस इज ए काउडल फिन. ठीक आहे, आता आणखी एक थिंग तुम्हाला दिसते. पहा, याच्या स्ट्रक्चर मध्ये या ठिकाणी दिस इज कॉल्ड एज ए क्लोकल अपर्चर. अपर्चर म्हणजे ओपनिंग, याला काय म्हणतात? ओपनिंग. मी तुम्हाला आधी पण क्लोका जो आहे यावरती डिस्कशन केलेलं आहे जेव्हा आपण लेक्चर बोर्डवरती घेत होतो. क्लोका काय आहे? क्लोका इज अ सिंगल ओपनिंग. तुमच्याकडे लिहून ठेवा. पहा, मी इथे लिहितो. सी हिअर, क्लोका काय असतं? इट इज ए ओपनिंग. ही एकच ओपनिंग अशी आहे विच शोज द मेनी ओपनिंग्स, म्हणजे भरपूर ओपनिंग. तुमचं ॲनस इथेच ओपन होतं, युरेथ्रा पण इथेच ओपन होतं. ठीक आहे, ॲनस, युरेथ्रा, आणि या व्यतिरिक्त रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनही याच ठिकाणी ओपन केला जातो. पहा, सगळ्यांसाठी एक ओपनिंग म्हणून त्याला काय म्हणतात? क्लोका. हेन्स इट इज कॉल्ड एज द क्लोका. ठीक आहे, मग यांच्यामध्ये क्लोकल अपर्चर प्रेझेंट आहे. माउथ वेगळा आहे, हा ध्यानात ठेवा, माउथ वेगळा आहे, कारण कम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम यांच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते. मी तुम्हाला पेट्रोमायझोन दाखवलं. आता मायक्झीन पहा, त्याच्या खालीच असलेला हा फिश, याला आपण हॅग फिश पण म्हणतो. यावरती प्रश्न विचारला होता AIPMT मध्ये. विच ऑफ द फॉलोइंग इज ए मायक्झीन, असं प्रश्न होता. मायक्झीन काय आहे खालीलपैकी? ऑप्शन मध्ये त्यांनी वेगवेगळे ऑप्शन दिलेले होते, त्यापैकी महत्वाचा जो ऑप्शन आहे तो आहे हॅग फिश. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो? हॅग फिश. सो दिस इज ऑल अबाउट द सायक्लोस्टोमॅटा. सायक्लोस्टोमॅटा तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. हॅग फिश मध्ये टेंटॅकल भेटतात, ध्यानात ठेवा. टेंटॅकल तुम्हाला पेट्रोमायझोन मध्ये भेटणार नाही, तर कोणामध्ये भेटेल? हॅग फिश मध्ये. आणि टेंटॅकल स्टॅटोसिस्ट ऑर्गन आहे. स्टॅटोसिस्ट ऑर्गन, स्टॅटोसिस्ट म्हणजे व्हायब्रेशन ओळखू शकतो. या व्यतिरिक्त हेच प्रे कॅच करण्यासाठी पण वापरलं जातं. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट युअर सायक्लोस्टोमॅटा. झालं क्लिअर तुम्हाला सायक्लोस्टोमॅटा? इज इट क्लिअर फॉर ऑल? Yes, sir. ओके ओके, व्हेरी गुड. Yes, sir. ठीक आहे, ठीक आहे. सगळ्यांनी म्हटलं येस सर. चॅट बॉक्स मध्ये पण सगळेच देत चला. आता सध्याला 73 विद्यार्थी कनेक्टेड आहे. या व्यतिरिक्त बरेच जण डबल पण बसलेले आहेत. मग हे सगळे सुद्धा मला क्लिअर करत चला, म्हणजे तुम्ही लोक जागे आहात हे मला कळेल. मध्ये मध्ये मी तुमचे चेहरे पाहत राहील व्हिडिओमध्ये. ठीक आहे, सगळेचे सगळे जागे राहा आणि तुमच्या मोबाईल समोर किंवा लॅपटॉप कम्प्युटर समोर राहा आणि कंटिन्युअसली प्रत्येक पॉईंट समजून घेत चला. ठीक आहे, चला पुढे कंटिन्यू करूया. आता आपण दिस इज अबाउट युअर सायक्लोस्टोमॅटा. आता आपल्याला जायचंय पायसिस कडे. हे दोन्ही मी तुम्हाला ऑलरेडी क्लिअर केले. पहा, कॉन्ट्रिक थायसिस आणि ऑस्टिक थायसिस. कॉन्ट्रिक थायसिसला आपण कार्टिलाजिनस फिशेस म्हणतो आणि ऑस्टिक थायसिसला आपण बोनी फिशेस म्हणतो. ठीक आहे, आणि महत्वाचं डिफरन्स सायक्लोस्टोमॅटा बरोबर यांच्यामध्ये काय आहे? देयर इज प्रेझेन्स ऑफ द पेअर्ड फिन्स. काय आहेत? पेअर्ड फिन्स. आणि सेकंड थिंग, प्रेझेन्स ऑफ द स्केल्स. पण कॉन्ट्रिक थायसिस मध्ये स्केल प्रेझेंट असेल असं नाहीच आहे, पण तरी सुद्धा स्केलचे प्रकार आहेत. दोघांमध्ये स्केल वेगवेगळे असतात. मी दोघांनाही तुम्हाला डिफरन्शियल फॉर्म मध्ये इथे शिकवणार आहे. ठीक आहे, डिफरन्स फॉर्म मध्ये. कारण कॉन्ट्रिक थायसिस आणि ऑस्टिक थायसिस कसे आहेत यांना डिफरन्स फॉर्म मध्ये आपण पाहूया. ठीक आहे, चला मग पुढे. सी क्लास कॉन्ट्रिक थायसिस ऑस्टिक थायसिस. तुमच्याकडे लिहिताना पण याला काय करा? डिफरन्शियल फॉर्म मध्येच लिहा. 1 बाय 1 कॅरेक्टरिस्टिक्स पाहूया. चला, सर्वात पहिलं कॅरेक्टर या ठिकाणी तुमच्या समोर आलंय, दॅट इज हॅबिटॅट. सर्वात पहिलं कॅरेक्टर कोणतं आहे? दॅट इज अन हॅबिटॅट. मी इथे प्रत्येकाला पॉइंट देतोय. ठीक आहे, मग हॅबिटॅट. कॉन्ट्रिक थायसिस कुठे राहतात? म्हणजे कार्टिलाजिनस फिशेस कुठे राहतात? तर दे आर मराईन. ठीक आहे,
बॉडी कशी आहे स्ट्रीमलाईन, दोघांमध्ये सेम असते. पायसेसचं हा फीचर आहे. पायसेसचा फीचर आहे स्ट्रीमलाईन बॉडी. स्ट्रीमलाईन बॉडी कशाला म्हणतात, स्ट्रीमलाईन बॉडी कशाला म्हणतात, त्याचा समोरचा पार्ट इथे पहा, त्याचा समोरचा पार्ट हा पण कसा असतो, पॉइंटेड असतो. पॉइंटेड म्हणजे कोनिकल असतो आणि त्याचा मागचा पार्ट पण कोनिकल असतो. कशासाठी, तर पाण्यामध्ये जो पाण्याचा फोर्स आहे त्याला काय करायचंय, कमी करायचा आहे आणि याच्यासाठी काय असतं, तिथं स्ट्रीमलाईन बॉडी प्रेझेंट असते. ठीक आहे. मग आता इकडे तुम्ही ऑस्टिक थायसिस कडे या. ऑस्टिक थायसिस मराईन एन्व्हायरमेंट मध्ये आहे, पण काय डिफरन्स आहे कॉन्ट्रिक थायसिस बरोबर, तर दे आर ऑल्सो प्रेझेंट इन द फ्रेश वॉटर. काय डिफरन्स आहे इथं, दे आर ऑल्सो प्रेझेंट इन द फ्रेश वॉटर. कॉन्ट्रिक थायसिस नॉट इन द फ्रेश वॉटर, ॲब्सेन्स कुठे आहे, दे आर ॲब्सेंट इन द फ्रेश वॉटर. परंतु ऑस्ट्रिक थायसिस जे आहेत ते फ्रेश वॉटर मध्ये प्रेझेंट आहे. पुढच्या 2 ते 3 मिनिटांमध्ये मे बी फ्लक्च्युएशन येऊ शकतं. ठीक आहे. परत कनेक्ट त्याच लॉग इन न व्हायचं आहे तुम्हाला. आपण कंटिन्यू करणार आहोत आपलं लेक्चर. ठीक आहे. आता पुढे चला. स्ट्रीम लाईन बॉडी इथं आहे, दोघांमध्ये सेम आहे. चला दुसरं कॅरेक्टर पाहूया. नाव दी स्केलेटन. इथं स्केलेटन पाहूया, मग एंडोस्केलेटन पाहूया. या ठिकाणी दुसरं कॅरेक्टर एंडोस्केलेटन. कॉन्ट्रिक थायसिस कार्टिलॅजिनस एंडोस्केलेटन कन्सिस्ट करतं, त्याच्या नावातच डिफरन्स आहे. आणि ऑस्टिक थायसिस बोनी एंडोस्केलेटन कन्सिस्ट करतं. क्लिअर क्लिअर. कॉन्ट्रिक थायसिस कार्टिलॅजिनस एंडोस्केलेटन कन्सिस्ट करतं आणि ऑस्टिक थायसिस बोनी एंडोस्केलेटन कन्सिस्ट करतं. चला आणखीन एक महत्वाचं कॅरेक्टर नोटोकॉड. इट इज परसिस्ट थ्रू आउट लाईफ. कंप्लीट लाईफ मध्ये नोटोकॉड प्रेझेंट आहे, परसिस्ट थ्रू आउट लाईफ. ठीक आहे. पण ऑस्टिक थायसिस मध्ये थ्रू आउट लाईफ नोटोकॉड प्रेझेंट नसतं, पण व्हर्टेब्रल कॉलम त्या ठिकाणी प्रेझेंट असतो. आता याचा अर्थ असा नाहीये की कॉन्ट्रिक थायसिस मध्ये व्हर्टेब्रल कॉलम नाहीये, याचं मिनिंग अजिबात असं नाहीये. ठीक आहे. व्हर्टेब्रल कॉलम प्रेझेंट आहे. व्हर्टेब्रल कॉलम इथे तुम्हाला दिसते पहा, मी तुम्हाला दाखवलंय इथं मेन्शन करून फिगर मध्ये. दॅट इज देर इज प्रेझेंस ऑफ द व्हर्टेब्रल कॉलम. ठीक आहे. मग काही प्रमाणामध्ये नोटोकॉडचा पार्ट जो आहे तो एंड ऑफ द लाईफ पर्यंत प्रेझेंट असतो. हे 2 कॅरेक्टरिस्टिक झालेत, हे 2 कॅरेक्टर झाले पहा. आता पुढे कंटिन्यू करूया आपण. पुढचा कॅरेक्टर नाउ सी यार. आता बॉडी ऑर्गनायझेशन कडे जाऊया. बॉडी ऑर्गनायझेशन वेंट्रल माउथ. वेंट्रल माउथ पहा काय डिफरन्स आहे, महत्वाचा डिफरन्स तुम्हाला दिसतोय पहा. इथं माउथ वेंट्रली प्रेझेंट आहे. वेंट्रली समजतं समोर आहे पहा, समोर. ठीक आहे. पण इथे पहा खालच्या साईडला आहे. खालच्या साईडला म्हणजे कसं आहे, सॉरी समोर, इथं समोर आहे आणि वेंट्रल म्हणजे खालच्या साईडला. मी इथं चुकलोय. डॉर्सल म्हणजे वरतील्या साईडला आणि वेंट्रल म्हणजे खालच्या साईडला. ठीक आहे. मग कॉन्ट्रिक थायसिस मध्ये वेंट्रल माउथ प्रेझेंट असतं. सी इथं शार्कचं पहा, शार्क कुठे आहे, समोर माउथ आहे. आणि इथं तुमच्या समोर लेबिओ आहे म्हणजे रोहू, आपल्याकडे भेटतो, तुम्ही लोक खाता पण याला. ठीक आहे. रावस म्हणतो आपल्याकडे आपण या फिशला. हे पहा समोर दिसतोय तुम्हाला माउथ, एकदम समोर स्ट्रेट लाईन. पण इथं तुम्हाला दिसतोय पहा माउथ वेंट्रल साईडला आहे, खालच्या दिशेनं. ठीक आहे. मग वेंट्रल माउथ प्रेझेंट आणि पॉवरफुल जॉ आहे, म्हणून शार्क हा पॉवरफुल आहे. इझिली तो त्याच्या प्रेला पकडू शकतो आणि खाऊ शकतो. पॉवरफुल जॉ आहे. ठीक आहे. आणि इथे जो माउथ आहे तो कसा आहे, टर्मिनल आहे. कुठे, ऑस्टिक थायसिस मध्ये. ऑस्टिक थायसिस मध्ये माउथ कसा आहे, टर्मिनल आहे. ठीक आहे. अच्छा जॉन सिना, कोण आलाय जॉन सिना? अरे मी हे जे लॉग इन आयडी जे आहे ना फक्त तुम्हाला दिलेला आहे आणि तुमच्याच ग्रुपवरती टाकले. तुमच्यापैकीच कोणतरी आहे ज्यानं या जॉन सिनाला इकडे आणलंय. मला जॉन सिनाला काढून टाकतो. कोण आहे हा जॉन सिना? मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की नवीन नावानं इथे कनेक्ट होऊ नका. तुम्हाला यादी सांगितलं होतं नवीन नावानं कनेक्ट होऊ नका. चला जॉन सिनाला शोधून आपण बाहेर काढून टाकूया. भेटला. कुठेतरी माईक ऑन केलेला आहे, माईक ऑफ करा.
ठीक आहे, चला कंटिन्यू करूया आपण लेक्चर आता. हे असं कोणत्याही नावाने एंट्री करत जाऊ नका मध्येच, ठीक आहे. चला पुढे गिल स्लिट्स. नेक्स्ट कॅरेक्टर कोणता आहे? दॅट इज ए गिल स्लिट्स. ठीक आहे, गिल स्लिट्स विदाउट ऑपरकुलम. ऑपरकुलम म्हणजे गिलची कव्हरिंग असते. हा, कॉन्ट्रिक्टायसिस मध्ये गिल स्लिटला कव्हरिंग नाही. ठीक आहे, देर इज ऍब्सेन्स ऑफ कव्हरिंग विदाउट ऑपरकुलम. ठीक आहे, पण इकडे या, देर आर 4 पेअर्स ऑफ गिल स्लिट्स. इथे किती आहेत? 4 पेअर्स आहेत गिल स्लिटचे, आणि विथ ऑपरकुलम आहे ऑन ईच साइड. प्रत्येक साइडला त्याच्यावरती काय असतं? ऑपरकुलम प्रेझेंट असतं, म्हणजे कव्हरिंग प्रेझेंट असते. इथं दिसते पहा, कट एज ऑफ द ऑपरकुलम. दिसतंय तुम्हाला फिगर मध्ये? दिसतंय क्लिअरली तुम्हाला फिगर मध्ये? ठीक आहे, हो सर. ओके. मग पुढे चला आता. ऑपरकुलम कॉन्ट्रिक्टायसिस मध्ये ऍब्सेंट असतं आणि ऑस्टिक्टायसिस मध्ये प्रेझेंट असतं. महत्वाचा डिफरन्स आहे, ध्यानात ठेवा. नेक्स्ट वन, स्किन. ठीक आहे, आता आपण इथे स्केल पाहूया. स्किन वरती स्केल प्रेझेंट असतं. ठीक आहे, मग आपण स्केल पाहूया. कॉन्ट्रिक्टायसिस. कॉन्ट्रिक्टायसिस वरती प्लॅकॉइड स्केल प्रेझेंट असतात. कोणते असतात? प्लॅकॉइड स्केल. नीट मध्ये एक प्रश्न याच्यावरती होता. ठीक आहे, प्लॅकॉइड स्केल कसे असतात पहा, तुम्हाला ते दिसतंय खाली फिगर दिसतंय, एकदम व्हिज्युअलाइज होते, काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला समजण्यासाठी. प्लॅकॉइड स्केल आहेत, छोटे आहेत आणि प्लॅकॉइड स्केल्स आहेत. प्लॅकॉइड स्केल दिसते तुम्हाला इथं एंडला, तुम्हाला इथं त्रिशूल सारखा आकार दिसतोय, समजतंय? याला आपण प्लॅकॉइड स्केल समजायचं किंवा आयडेंटिफाय करण्यासाठी सोपं आहे. आणि इकडे तुम्ही या, इकडे सायक्लॉइड आहे. इकडे त्रिशूल सारखा आकार म्हणजे 3 कोनिकल नेचर फॉर्म झालेत, पण इथं कोनिकल नेचरच नाहीये ना, म्हणून इथं काय झालं? सायक्लॉइड. पहा, सायक्लॉइड असं दिसतंय तुम्हाला इथं क्लिअरली. दॅट इज द सायक्लॉइड स्केल. हे सायक्लॉइड स्केल प्रेझेंट असतं ऑस्टिक्टायसिस म्हणजे बोनी फिशेस मध्ये. आणि तर आपण पायसेस मध्ये आहोत आणि स्किन चे स्केल्स आपण पाहत आहोत. ठीक आहे, स्केल्स तुम्हाला समजलेले असतील. आता पुढे चला. टीथ आर मॉडिफाईड प्लॅकॉइड स्केल्स. टीथ काय आहेत? मॉडिफाईड प्लॅकॉइड. हे शार्क दिसते, तोंड उघडलेलं शार्क, काहीतरी खाणार आहे असं वाटतंय आपल्याला तो. ठीक आहे, याचं जे टीथ आहेत ना, हे टीथ सरळ क्लिअरली दिसत आहेत तुम्हाला. ठीक आहे, तर हे जे टीथ आहेत हे काय आहेत? मॉडिफाईड प्लॅकॉइड स्केल्स आहेत. ध्यानात ठेवा, कोणत्याही स्टेटमेंट वरती प्रश्न कसं येऊ शकतं. विच ऑफ द फॉलोइंग एनिमल हॅव्हिंग the modified placoid teeth of which of the following animal having the modified placoid scale, असा प्रश्न असू शकतो. ठीक आहे ना, मग तुम्ही इथं उत्तर देऊ शकता आता. ठीक आहे, which are backwardly directed. कसे डिरेक्टेड आहेत? बॅकवर्डली. इथं पहा, इथं सायक्लॉइड आणि टेनॉइड 2 प्रकारचे स्केल प्रेझेंट आहे. चला पुढे जाऊया आपण आता. इथं कॉन्ट्रिक्टायसिस मध्ये एअर ब्लॅडर ऍब्सेंट आहे, सो दे हॅव स्विम कॉन्स्टंटली टू अवॉइड सिंकिंग. त्यांच्यामध्ये एअर ब्लॅडर नाही, आणि एअर ब्लॅडर नसल्या कारणानं ते काय होतात? कॉन्स्टंटली स्विम होऊ शकतात आणि सिंकिंग अवॉइड करू शकतात. एअर ब्लॅडर काय आहे? तर या फिगर मध्ये पहा, या फिगर मध्ये तुम्हाला दिसते एअर ब्लॅडर. एअर ब्लॅडर स्विमिंग साठी चांगलं असतं, आणि हे तुम्हाला भेटेल कोणामध्ये? ऑस्टिक्टायसिस मध्ये. यू कॅन सी इट इज इन दी ऑस्टिक्टायसिस, म्हणून याला ऑस्टिक्टायसिस मध्ये दाखवलेलं आहे. ठीक आहे, चला. एअर ब्लॅडर फॉर बायन्सी. बायन्सी म्हणजे कसंही फिरा, कसंही उड्या मारा, त्या पाण्यामध्ये कसंही फिरा, कसंही स्विम करा, कोणत्याही पद्धतीने जाऊ शकतात, त्याला आपण म्हणतो दॅट इज बायन्सी. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. आता ब्लड सर्क्युलेशन कडे आलो आपण. आता सर्क्युलेशन मध्ये इथे पहा तुम्ही, कॉन्ट्रिक्टायसिसचा जो ब्लड आहे, हा ब्लड, कॉन्ट्रिक्टायसिस आर कोल्ड ब्लडेड एनिमल. पायसेस साठी कॉमन कॅरेक्टर मी तुम्हाला आधीच सांगितलंय. पायसेस कोण कोण येतं त्याच्यामध्ये? पायसेस, ऍम्फिबियन्स, रेप्टाइल्स. ठीक आहे, हे सगळे एनिमल कोल्ड ब्लडेड आहेत, यांचं रक्त थंड आहे. याचा अर्थ अजिबात समजू नका आपण वॉर्म ब्लडेड आहोत, म्हणजे गरम रक्ताच्या आहोत, म्हणून आपल्याला राग जास्त आहे. शार्क तुम्हाला बऱ्यापैकी माहित आहे किती राग आहे त्याला. ठीक आहे, म्हणजे तुमच्या ब्लड मध्ये तुमचा राग नसतो.
तुमच्या ब्लड मध्ये तुमचा राग नसतो. काय समजतंय? कारण शार्कचा राग तुम्हाला माहिती आहे, तो कोल्ड ब्लडेड अॅनिमल आहे आणि आपण काय आहोत? वॉर्म ब्लडेड अॅनिमल्स आहोत. ठीक आहे, चला. गरम खून अशा प्रकारचे डायलॉग त्याच्यामुळे मारायचे नाहीत. चला, पॉयकिलोथर्म्स कोल्ड ब्लडेड अॅनिमल्स आहेत. मग हे दोन्ही पण काय झालेत? कोल्ड ब्लडेड. मी पायसेस म्हटले म्हणजे दोन्ही पण कशामध्ये येतील आता? कोल्ड ब्लडेड अॅनिमल्स मध्ये येतील. पॉयकिलोथर्म हे नाव ध्यानात ठेवा. ठीक आहे, पॉयकिलो पाव किलो वरून ध्यानात ठेवलं तरी चालेल. ठीक आहे, पुढे चला. हार्ट, आपण सर्क्युलेशन मध्ये आहोत. हार्ट, मी तुम्हाला आधीच सांगितलंय की पायसेस मध्ये 2 चेंबर्ड हार्ट असतो. इथं दोन्हीकडे सेम येईल 2 चेंबर्ड हार्ट. तुम्हाला दिसतंय इथं पहा हार्ट. दोघांचे हार्ट तुमच्या समोर व्हिज्युअलाइज केलेले आहेत म्हणजे तुम्हाला कळेल क्लिअरली. हे दिसतंय इथं ऑरिकल आहे आणि इथं व्हेंट्रिकल आहे. एक ऑरिकल आणि एक व्हेंट्रिकल असतं आणि ज्यांच्यामध्ये 2 चेंबरचा हार्ट असतं त्यांच्या हार्टमध्ये फक्त अनऑक्सिजनेटेड ब्लड असतं. कोणतं ब्लड असतं? फक्त अनऑक्सिजनेटेड ब्लड असतं. ठीक आहे, ज्यांच्यामध्ये 2 चेंबर हार्ट असतो ध्यानात ठेवा यांच्यामध्ये ब्लड कोणता असतो? फक्त त्यांच्या हार्टमध्ये अनऑक्सिजनेटेड. ठीक आहे, अनऑक्सिजनेटेड म्हणजे ऑक्सिजन नसलेलं. आपला हार्ट 4 चेंबरचा आहे आणि आपल्यामध्ये दोन्ही प्रकारचं ब्लड असतं. एका पार्ट मध्ये अनऑक्सिजनेटेड असतं आणि एका पार्ट मध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड प्रेझेंट असतं. चला, हा कॅरेक्टर पण क्लिअर. अच्छा, आविष्कार लांडगे म्हणतो बायोन्सी अपवर्ड थर्स्ट फोर्स. व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. म्हणजे इथं त्यानं अपवर्ड थर्स्ट फोर्स त्यानं क्लिअरली आपल्याला मिनिंग पण सांगितलेलं आहे. चांगली गोष्ट आहे, व्हेरी गुड. चला पुढे आता. सेक्सेस आर सेपरेट. आता आपण रिप्रोडक्शन कडे आलोय. ठीक आहे, कॅरेक्टर कोणतं सुरू केलं आता आपण? रिप्रोडक्शन कडे. नाउ सी, कॉन्ट्रिक्टायसिसचं रिप्रोडक्शन पाहूया. कॉन्ट्रिक्टायसिसचे सेक्सेस सेपरेट आहेत. हे पायसेसचं कॅरेक्टर म्हणून दोघांमध्ये कॉमन, सेक्सेस सेपरेट. ठीक आहे, इकडे मेल पेल्विक फिन बियर्स क्लॅस्पर. मेल पेल्विक फिन काय करतं? क्लॅस्पर कन्सिस्ट करतं. पहा इथं मेल आणि फिमेल दोन्ही डिफरन्शिएट करून दाखवलेत तुम्हाला. इकडे फिमेलचा क्लोका आणि इकडे मेलचा हा क्लोकल रिजन आहे. क्लोका प्रेझेंट असतो, क्लोका इथे प्रेझेंट असतो. ठीक आहे, परंतु तुम्ही पाहू शकता चांगल्या पद्धतीने हे पेल्विक फिन्स आहेत. दीज आर 2 पेल्विक फिन्स. फिमेल मध्ये तुम्हाला इथं क्लॅस्पर दिसत नाहीये. देर इज अब्सेन्स ऑफ क्लॅस्पर. ठीक आहे, पण इथं दिसतं तुम्हाला क्लॅस्पर क्लिअरली. आता क्लॅस्पर काय असतं? एकदम शुद्ध भाषेत सांगायचं झालं तर तिथे सिडोपेनिस. काय आहे? सिडोपेनिस. आपल्याकडे मॅमल्स मध्ये पेनिस प्रेझेंट असतं फॉर द पर्पज ऑफ पॉप्युलेशन किंवा मेटिंग ऑर्गन आपण त्याला नाव देतो. ठीक आहे, इथे पण आहे पण तो क्लॅस्परच्या फॉर्म मध्ये असतो ज्याला आपण सिडोपेनिस म्हणतो कारण पेनिस सारखं फंक्शनिंग त्याचं आहे. म्हणजे फिमेल मध्ये हा काय करतो? इट इज यूज टू रिलीज द सिमेन. मेल गॅमेट्स जे आहेत, मेल गॅमेट्स फिमेल जेनेटल ट्रॅक्ट मध्ये रिलीज करण्यासाठी हा क्लॅस्पर उपयोगी ठरतो. याला आपण याच्या आधी पण बघितलेलं होतं. याच्यामध्ये कार्टिलेज प्रेझेंट असतं. काय प्रेझेंट असतं याच्यामध्ये? कार्टिलेज प्रेझेंट असतं. ठीक आहे, चला. परंतु ऑस्टिक थायसिस मध्ये असं काही प्रकार नसतो. ऑस्टिक थायसिस मध्ये क्लॅस्पर नसतात. ठीक आहे, आता यावरून क्लिअर होतं यांच्यामध्ये व्हिव्हिपेरी भेटेल म्हणजे ओवा प्रोड्यूस नाही करणार. हे डू नॉट प्रोड्युसेस दी ओवा. समजतंय? मग हे काय करतील? हे व्हिव्हिपेरस आहे. हे यंग वनला जन्म देतील. दे बर्थ यंग वन. काय करतील हे? माईक बंद करा. काही लोकांचा माईक चालू आहे. बंद करा लगेचच. हे यंग वनला काय करतात? बर्थ देतात. पण हे यंग वनला बर्थ नाही देत. हे काय करतात? एक प्रोड्यूस करतात. कोण? कॉन्ट्रिक्टायसिस. कॉन्ट्रिक्टायसिस एक प्रोड्यूस करतात म्हणून दे आर ओव्हिपेरस. ओवा प्रोड्यूस करतो. ठीक आहे, आता इथं डेव्हलपमेंट इज डायरेक्ट. म्हणजे काय? मग ओवा मध्ये फिश जो बाहेर पडेल ना ओवा मधून त्याची काय लार्वल स्टेज वगैरे काही नसते. तो काय होतो? डायरेक्ट फिशच्या फॉर्म मध्ये बाहेर पडतो म्हणून डायरेक्ट स्टेज आहे. ठीक आहे, सो दीज आर रिप्रोडक्टिव्ह डिफरन्स अमंग दी बोथ कॉन्ट्रिक्टायसिस एज वेल एज ऑस्टिक थायसिस. चला पुढे जाऊया. आता आपण एक्झाम्पल्स पाहूया सगळ्यांचे. नाउ सी क्लिअरली, हे कॉन्ट्रिक्टायसिसचे एक्झाम्पल आहेत तुमच्या समोर. दिसतंय? हा आहे स्कॉलिडॉन. ठीक आहे, हा आहे कॅरकॅरोडॉन. याला आपण ग्रेट व्हाईट शार्क म्हणतो. दिस इज ए ग्रेट व्हाईट शार्क ज्याला तुम्ही घाबरत नाही. ठीक आहे, त्यानंतर प्रेस्टिस सॉफिश. प्रेस्टिस इट इज ए सॉफिश. ठीक आहे,
त्यानंतर पुढचं आहे ट्रायगॉन, स्टिंग फिश म्हणतात. स्टिंग, याचा हा जो स्टिंग आहे ना, हा स्टिंग पॉइझनस आहे. हा काय आहे? पॉइझनस आहे, पॉइझन फेकतो तो. जर तुम्ही याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले तर मेलेच. ठीक आहे, तर स्टिंग फिश याला म्हणतात. त्यानंतर टॉर्पेडो, हा दिसतोय तुम्हाला टॉर्पेडो, याला इलेक्ट्रिक फिश म्हणतात, इलेक्ट्रिक रे. याचं कारण असं आहे की याचा जो स्टिंग आहे ना, हे पाहिजे तर मागं स्टिंग आहे, तर हा इलेक्ट्रिक ऑर्गन आहे. याला पकडलं तर करंट लागेल, याला पकडलं तर काय होईल? करंट लागेल. तुम्ही ऐकलेलं असेल ना अशा प्रकारचे फिशेस. चला आज पाहताय तुम्ही समोर, हे सगळे व्हिज्युअलाइज आहे तुमच्या समोर, हे सगळ्या प्रकारचे फिशेस. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? दीज आर ऑल एक्झाम्पल्स ऑफ कॉन्ड्रिक थायसेस. सगळेचे सगळे कसे आहेत? मराईन वॉटर मध्ये राहणारे. कुठे? मराईन म्हणजे ओशियन मध्ये राहणारे आहेत. कुणीच त्याच्यामध्ये फ्रेश मध्ये राहत नाही किंवा फ्रेश वॉटर मध्ये राहत नाही. आता तुम्ही ऑस्टिक थायसेस पहा, यांचे एक्झाम्पल. मग हे फ्रेश वॉटर मध्ये पण भेटतात, म्हणून तुम्हाला एक्झाम्पल मध्ये दोन्ही प्रकार क्लिअर केले, डिफरंट केले. ठीक आहे, चला डिफरंट टाइप ऑफ फिशेस तुमच्या समोर आहेत या ठिकाणी. सी मराईन एन्व्हायरमेंट मध्ये राहणारे, हा दिसतोय तुम्हाला एक्झोसिटस, याला आपण फ्लाइंग फिश म्हणतो, उडतो बरं का. 200 ते 300 मीटर पर्यंत हा उडू शकतो. किती मीटर पर्यंत? 200 ते 300 मीटर पर्यंत हा उडू शकतो आणि परत पाण्यात जातो. याला आपण म्हणतो फ्लाइंग फिश. हा दिसतोय तुम्हाला पानघोडा, हिप्पोकॅम्पस, याला आपण काय म्हणतो? पानघोडा, सी हॉर्स म्हणतात त्याला. ठीक आहे, चला फ्रेश वॉटर फिशेस मध्ये या. लेबिओ, रोहू, रावस खाता तुम्ही याला. कॅटला, याला पण तुम्ही खाता. आपल्याकडे याला चिलपी नाव दिलं जातं, चिलपी. ठीक आहे, हे रावस आहे, हे चिलपी आपल्याकडे नाव देतात. हे तर रोहू आहे, कॅटला आहे. त्यानंतर इथं दिसतं तुम्हाला क्लेरियस, मागूर, आपल्याकडे मागूर हे नाव दिलं जातं. नाव अक्वेरियम फिशेस, जे आपण पाहण्यासाठी ठेवतो. बेट्टा, यावरती प्रश्न विचारलं होतं AIPMT मध्ये, ध्यानात ठेवा. AIPMT मध्ये प्रश्न विचारलेला होता हा, आणि PMT चे क्वेश्चन रिपीट झालेले आहेत नीट मध्ये. तर बेट्टा, इट इज अ फायटिंग फिश, याला काय म्हणतात? फायटिंग. अक्वेरियम फिश आहे, परंतु फायटिंग फिश आहे, आतमध्ये असलेल्या फिश बरोबर फाईट करतो. हे दिसतो तुम्हाला टेरोफायलम, दिस इज अ एंजल फिश, दिसतो चांगला म्हणून त्याला एंजल फिश असं म्हटलं जातं. सो दिस आर ऑल एक्झाम्पल ऑफ द ऑस्टिक थायसेस. झालं क्लिअर? सगळे पायसेस आपण इथं पाहिलेले आहेत, म्हणजे फिशेस सगळे पाहिलेले आहेत. याच्या बरोबर आपलं जे सब क्लास होतो, दॅट इज अन पायसेस, हे येतं काय झालंय? पूर्ण झालेलं आहे. नाउ वी आर गोइंग टू नेक्स्ट, दॅट इज टेट्रापोडा. ठीक आहे, इथे दिसतंय तुम्हाला सगळे अॅनिमल. ऑब्झर्व करा या सगळ्या अॅनिमलला. हे सगळे टेट्रापोडा आहेत, सगळ्यांना 4 पाय आहेत. आता तुम्ही म्हणशाल सर बर्डला कुठं 4 पाय? अरे प्रॉन, सिद्धेश डांगे, प्रॉन. चल तूच उत्तर सांग मला, सिद्धेश डांगे उत्तर दे. प्रॉन कुठे येतात? चला, फिशेस मध्ये येईल का प्रॉन? प्रॉन झालं, लॉबस्टर झालं. सिद्धेश उत्तर दे. चला तुमच्यापैकी कोण देतं चॅट बॉक्स मध्ये सांगा मला पटकन. सिद्धेश डांगे म्हणतो की प्रॉनचं काय? सर आर्थ्रोपोडा. आर्थ्रोपोडा, कुठे आहे तो? आर्थ्रोपोडा. सिद्धेश, आपण याच्या आधी याला एक्झाम्पल मध्ये बघितलेलं होतं. ठीक आहे, अच्छा. तृप्ती शेळकेनं उत्तर पण दिलं पहा. तुम्ही असं म्हणणार की बर्ड्सला कुठे 4 पाय दिसतात, तृप्ती शेळके उत्तर पण देऊन टाकले. व्हेरी गुड, व्हेरी गुड. काळोखीनं उत्तर दिले आर्थ्रोपोडा. त्यानंतर हर्षद शिंदेने पण उत्तर दिले आर्थ्रोपोडा. व्हेरी गुड. तर आर्थ्रोपोडा आहे, आर्थ्रोपोडा. जागे आहात का सगळे? उत्तर देताना खूप कमी लोक उत्तर देतात तिथं, सगळेच देत नाही मला. व्हिडिओ पाहतोय बरं का मी तुमचे. ठीक आहे, आर्थ्रोपोडा. व्हेरी गुड. आता बऱ्याच जणांचे उत्तर येत आहेत मला. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण आता. मग इथं उत्तर पण भेटलं पहा तुम्हाला. शेळके, तृप्ती शेळकेने उत्तर दिलं होतं की हे जे 3 बर्ड्स तुम्हाला दिसत आहेत तुमच्या समोर, तर इथं फक्त 2 पाय आहेत. 2 पाय गेले कुठे? इथं तुम्हाला फ्रॉगला 4 पाय दिसतात, इथं शॅमेलियॉनला पण 4 पाय दिसतात, इथं तुमच्या समोर हा लिओपार्ड दिसतोय, लिओपार्डला पण 4 पाय दिसतात, पण यांना नाहीये. यांना याचं कारण आहे की यांचे जे विंग्स आहेत ना, विंग्स, उडणारे पंख, विंग्स, हे जे आहेत हे खरं तर लिम्स आहेत. दे आर कन्वर्टेड टू विंग्स. जे काय झाले? विंग्स मध्ये कन्वर्ट झाले. चला सगळ्यांना 1 बाय 1 पाहूया आपण आता. अँफिबियन्स, सुरुवात करूया अँफिबिया पासून. सगळे कॅरेक्टरिस्टिक्स तुमच्या समोर येतील. फास्ट मध्ये जायचं आहे आता आपल्याला. तुम्ही यांना सगळ्यांना ऐकलेलं आहात याच्या आधी. अरे माईक बंद करा रे मुलांनो, माईक बंद करा. घरातली सगळी आवाज येतात वेगवेगळ्या प्रकारची.
माईक बंद करा. काहींना असं वाटतंय की माईक बंद आहे पण चालू आहे. माईक बंद करा मुलांनो. सायली जाधव माईक बंद कर. ठीक आहे. नाउ वी विल कंटिन्यू विथ दी अँफिबियन्स. तुमच्या समोर अँफिबियन्स आलेलं आहे. ठीक आहे. अँफिबियन्स म्हणजे काय आपण क्लिअरली यांना नाव देतो. दे आर उभयचर. मराठीत नाव देतो आपण यांना, बरोबर. म्हणजे अर्धी लाईफ सायकल पाण्यात आणि अर्धी लाईफ सायकल कुठे आहे, टेरेस्ट्रियल कंडिशन मध्ये. म्हणजे फर्टिलायझेशन नंतर लार्वल स्टेज पाण्यात पूर्ण करतात आणि अडल्ट स्टेज जी आहे ती टेरेस्ट्रियल कंडिशन मध्ये असते. अडल्ट स्टेज कुठे असते, टेरेस्ट्रियल कंडिशन असते. जेव्हा हे लार्वल स्टेजला असतात तर मे बी त्यांना लिम्स असतील किंवा नसतील, परंतु जेव्हा ते टेरेस्ट्रियल कंडिशन मध्ये येतात तर ते काय होतात, लिम्ब कन्सिस्ट करतात. ठीक आहे. चला पहिलं कॅरेक्टर घ्या. त्यांचा हॅबिटॅट. लाईव्ह इन अक्वॅटिक अँड टेरेस्ट्रियल हॅबिटॅट अँड नीड वॉटर फॉर ब्रीडिंग. कशासाठी पाहिजे, ब्रीडिंग. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं ब्रीडिंग रिप्रोडक्शन आहे. ठीक आहे. यांना कशासाठी, रिप्रोडक्शन साठी. रिप्रोडक्शन साठी यांना पाण्याची गरज आहे. काय काय करतील इथं, याच्यामध्ये फर्टिलायझेशन होईल पाण्यात. ठीक आहे. फर्टिलायझेशन होईल. एग असेल तर एग ले केले जातील पाण्यात. हॅचिंग पण पाण्यात होईल. ठीक आहे. लार्वल स्टेज पण काय असेल, पाण्यात असेल. पण अडल्ट कुठे येतील, ग्राउंड वरती, लँड वरती. ठीक आहे. तर ह्या सगळ्या स्टेजेस यांच्यामध्ये आहेत. चला पुढे. बॉडी. बॉडीमध्ये दोनच पार्ट आहे, नेक नाही. नेक ऍब्सेंट आहे. हेड अँड ट्रंक पण काही आहे. इथं सॅलमेंडर दिसतोय पहा एक्झाम्पल तुम्हाला, व्हिज्युअलाइज झालंय पहा एक्झाम्पल तुम्हाला सॅलमेंडर. यलमामे म्हणतो तुम्ही सर्वांचे माईक म्यूट करा. मला जेव्हा प्रश्न विचारायचा तेव्हा तुमच्याकडून आन्सर गरजेचे असतात. माझ्याकडून म्यूट केलं तर अनम्यूट होणं सोपं आहे नाही. ठीक आहे, पण मी करेल तसं. पण आता सध्याला बंद आहे सगळे. चला, सॅलमेंडर दिसतोय तुम्हाला इथं. सॅलमेंडरला शेपूट दिसते पहा. मग काही आहे त्यांच्यामध्ये ज्यांना टेल आहे. ठीक आहे. काही आहे ज्यांना टेल आहे, पण मोस्ट ऑफ दी काय कन्सिस्ट करतात फक्त हेड आणि ट्रंक. पहा, दिस इज ए हेड. हा हेड दिसतोय आणि दिस इज ए ट्रंक. देर इज ऍब्सेन्स ऑफ पूच. टेल ऍब्सेंट आहे इथं. ठीक आहे. आणि इथं नेक नाही पहा. देर इज ऍब्सेन्स ऑफ नेक. नेक नाही. मग हेड आणि ट्रंक. ठीक आहे. चला पुढे. स्किन मॉइस्ट आहे. ध्यानात ठेवा, अँफिबियन्सची स्किन मॉइस्ट असते. याचं कारण आहे की तिथे ग्लँड्स प्रेझेंट असतात. ग्लँडुलर स्किन आहे म्हणून काय आहे, ती मॉइस्ट आहे. का ही मॉइस्ट आहे ध्यानात ठेवा. तुम्हाला मी आन्सर पण सांगितलंय. इट इज ए ग्लँडुलर स्किन. पण रेप्टाइल्स मध्ये तसं नसतं. रेप्टाइल्स मध्ये स्किन ही ड्राय आहे कारण ग्लँड्स ऍब्सेंट आहे. ठीक आहे. आणि स्किन वरती स्केल पण नाही, विदाउट स्केल. ठीक आहे. मोस्ट हॅव 2 पेअर ऑफ लिम्स. मोस्ट हॅव 2 पेअर ऑफ लिम्स. 2 पेअर ऑफ लिम्स दिसतात तुम्हाला इथं पहा. हा मला फ्रॉग दिसतोय पाण्यामध्ये पहा. हे 4 लिम्ब आहे. दिस इज 4 लिम्ब. आणि इथे मागं दिसतंय पहा, दिस इज अ हाइंड लिम्ब. दिस इज अ हाइंड लिम्ब. हाइंड म्हणजे मागचे. ठीक आहे. हाइंड लिम्ब आणि 4 लिम्ब. 4 म्हणजे पुढचे. ठीक आहे. मग हे लिम्ब दिसतात. टिम्पॅनम प्रेझेंट्स. टिम्पॅनम प्रेझेंट्स इयर. आपल्याला पहा, आपल्याला पुढं आपल्याला कानाला जो आहे ना, इयर पिन्ना आहे. आपल्याला इयर पिन्ना, आणि इयर पिन्नाच्या आतमध्ये गेल्यानंतर टिम्पॅनिक मेम्ब्रेन आहे. ठीक आहे. यांना इयर पिन्ना नसतो. देर इज ऍब्सेन्स ऑफ इयर पिन्ना. म्हणून इयर मध्ये काय आहे, डायरेक्ट टिम्पॅनम आहे. काय आहे, टिम्पॅनम. थर्ड, 3 चेंबर हार्ट आहे. सर्क्युलेशन किती चेंबर हार्ट आहे, 3 चेंबरचा. त्यामध्ये 2 ऑरिकल आणि 1 वेंट्रिकल. इथं हार्ट दिसतोय पहा. इथं तुम्हाला हार्ट दिसतोय. इथे वरती दिसतायत हे 2 ऑरिकल, हे 2 ऑरिकल, आणि खाली दिसतो हा एकच वेंट्रिकल आहे. एकच वेंट्रिकल आहे. वेंट्रिकल हा डिस्ट्रीब्युटिंग चेंबर असतो आणि ऑरिकल हा रिसिव्हिंग चेंबर असतो. म्हणजे ऑरिकल बॉडी कडून ब्लड रिसिव्ह करतात आणि वेंट्रिकल काय करतात, बॉडीला ब्लड पोहोचवितात. ठीक आहे. हे काही कॅरेक्टरिस्टिक्स तुमच्या समोर आलेत. पुढे जाऊया आपण. पॉयकिलोथर्म्स. आपण तशी कुठे आहोत, सर्क्युलेशन मध्ये आहोत आपण. ठीक आहे. तर पॉयकिलोथर्म्स,
पॉयक्लोथर्म्स म्हणजे दे आर कोल्ड ब्लडेड, मी आधीच क्लिअर केले तुम्हाला. नाव पुढे या डायजेस्टिव्ह सिस्टीम कडे, इथे डायजेस्टिव्ह सिस्टीम कडे अलिमेंटरी कॅनल आहे, युरिनरी आणि रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट, म्हणजे ही डायजेस्टिव्ह झाली, ही एक्सक्रिटरी झाली आणि ही कशी झाली, रिप्रोडक्टिव्ह झाली. तिघांचीही ओपनिंग ओपन्स इनटू ए क्लोका. आयसेस मध्ये पण असंच होतं, तिघांची ओपनिंग कशामध्ये आहे, क्लोकामध्ये, विच ओपन्स टू एक्सटेरियर, बाहेरच्या साईडला. इथं क्लोका दाखवले पहा, दिस इज ए क्लोका, मी रेड कलरने दाखवले पहा आता तुम्हाला फिगर मध्ये. ठीक आहे, क्लोका दिसते तुम्हाला क्लिअरली. आता रेस्पिरेशन, फॉर द पर्पज ऑफ रेस्पिरेशन ते हॅव्हिंग द गिल्स इन लार्वा. चला उत्तर द्या, लार्वा मध्ये गिल्स का आहे? गिव्ह मी द आन्सर इन चॅट बॉक्स पटकन. लंग्स आणि स्किन दिसत आहेत, पण लंग आणि स्किन कशामध्ये आहे, अडल्ट मध्ये आहे, पण लार्वा मध्ये का गिल्स? लार्वा मध्ये का? बिकॉज अक्वॅटिक. आविष्कार लांडगेने सर्वात प्रथम उत्तर दिले, नंतर मग आले मेरखाम. रेस्पिरेशन आहे मला माहिती आहे, पण का बरं आहे लार्वा इन वॉटर? तृप्ती शेळकेने उत्तर दिलंय, शिंदेने उत्तर दिले, सोनवणेचं उत्तर आलेलं आहे. व्हेरी गुड. डांगेचं आहे, अभिषेक शेट्टीचं उत्तर आलेलं आहे, बऱ्याच लोकांची उत्तर आलेली आहेत. व्हेरी गुड. ठीक आहे, मग लार्वा जो आहे तो काय आहे, अक्वॅटिक आहे, पाण्यात राहतो, आणि पाण्यात असेल तर मग रेस्पिरेशनला गिलच पाहिजे ना, गिल थ्रूज रेस्पिरेशन. कारण काय करायचंय, H2O मधून ऑक्सिजन काय करायचं, एक्स्ट्रॅक्ट करायचं, म्हणून गिल्स पाहिजे. ठीक आहे, आणि लंग्स आणि स्किन आहे तर कोणामध्ये असतं, हे अडल्ट मध्ये असतं, आणि स्पेसिफिकली कोणामध्ये आहे, हे स्पेसिफिकली कोणामध्ये आहे तर टेरेस्ट्रियल कंडिशन मध्ये राहणाऱ्यांमध्ये आहे, लंग्स आणि स्किन. ठीक आहे, ज्याच्या थ्रू ते रेस्पिरेशन करू शकतात. चला पुढे, सेक्सेस म्हणजे रिप्रोडक्शन. आता सेक्सेस सेपरेट आहेत, एक्सटर्नल फर्टिलायझेशन आहे, ओव्हिपेरस आहे म्हणजे ओवा ले करतात, आणि मी तुम्हाला सांगितलं लार्वल स्टेज पाण्यात आहे, याचा अर्थ लार्वल स्टेज असल्या कारणाने इनडायरेक्ट डेव्हलपमेंट आहे, म्हणजे आधी लार्वा, नंतर काय आहे, अडल्ट स्टेज फॉर्म होते. चला लार्वल स्टेज पहा, टॅडपोल लार्वा हा फ्रॉगचा दिसतोय, टॅडपोल लार्वा हा फ्रॉगचा दिसतोय तुम्हाला, इथं हा दिसेल लार्वा. ठीक आहे, इथं तुम्हाला टॅडपोल लार्वाचे एक्सटर्नल गिल्स पण दिसत आहेत, से एक्सटर्नल गिल्स ज्यांना ब्रांचेस दिसत आहेत तुम्हाला. ठीक आहे, फ्रॉगचे एग्स दिसतात पाण्यामध्ये, त्यांनी एग्स ले केलेत, हे पाण्यात एग्स ले करतात आणि म्हणूनच पाण्यात काही काळासाठी जातात. त्यांना पाणी भेटलं का त्यांना वाटतं की आता आपल्या रिप्रोडक्शनची वेळ आलेली आहे, चला आपण काय करूया, एग्स ले करूया. ठीक आहे, सो दिस इज अबाउट द रिप्रोडक्शन. सी द एक्झाम्पल्स. अँफिबियन्सचे सगळे एक्झाम्पल तुमच्या समोर आहेत. ऑल एक्झाम्पल्स ऑफ दी अँफिबियन्स. बफो, याला ब्युफो पण म्हणतात, टोड. ठीक आहे, टोड आणि फ्रॉग दोन्ही एकसारखे दिसतात. हा दोन्ही एकसारखे दिसतात, पण डिफरन्स आहे, नाव वेगळे आहेत, त्यांच्यासाठी बऱ्याच गोष्टीमध्ये डिफरन्स आहेत. तसं इथं गरज नाहीये आपल्याला, म्हणून आपण काही डिफरन्स पाहणार नाही, कारण आपल्याला ते सिलेबस मध्ये पण नाहीये. टोड झालं हा पहिला, त्यानंतर दुसरा हा राना टायग्रीना. याचं पूर्ण नाव काय आहे, राना टायग्रीना. दिस इज ए राना टायग्रीना. टायग्रीना का माहितीये, पहा त्याच्या बॉडीवरती तुम्हाला कशा पद्धतीचं नेचर दिसतंय ना, बरोबर त्याच पद्धतीचं, म्हणून टायग्रीना म्हणतात. ठीक आहे, राना टायग्रीना हे त्याचं सायंटिफिक नेम आहे. इथे दिसतं तुम्हाला ट्री फ्रॉग, ट्री वरती राहणारे हायला, याला म्हणतात हायला. सियर सॅलमेंडर, दिस इज अ सॅलमेंडर, याला काय आहे, शेपूट आहे. ठीक आहे, दॅट इज सॅलमेंडर. एकटा लिमलेस अँफिबियन, एकटा इक्थिओफिस. प्रश्न विचारलं होतं नीट मध्ये, म्हणजे व्हीआयएमपी करून ठेवा याला. नीट मध्ये प्रश्न विचारलं होतं, खालीलपैकी कोण लिम्बलेस अँफिबियन आहे, कोण आहे तो, इक्थिओफिस. हा काय आहे, लिम्बलेस अँफिबियन आहे, तुमच्या सापासारखं, पण तो साप नाहीये, तो काय आहे, अँफिबियन आहे. ओळखण्यासाठी कसं ओळखणार, पहा वरती ब्राऊन कलर दिसतंय आणि इथं वेंट्रल साइडला तुम्हाला येलो कलर दिसतंय, याच्या सहाय्याने तुम्ही ओळखू शकता की हा काय आहे ते. हा रेप्टाईल नाही तर हा काय असेल, दॅट इज ए अँफिबियन्स. चला तर मग अँफिबिया आपलं पूर्ण झालं. आता पुढे जाऊया आपण रेप्टाइल्स कडे. सरपटणारे प्राणी कोण, सरपटणारे प्राणी.
म्हणजे जमिनीवरती सरपटतात म्हणून त्यांना आपण रेप्टाइल्स म्हणतो, रेप्टिलिया. ठीक आहे, चला जनरल कॅरेक्टरिस्टिक्स पाहूया यांचे आपण. सी यार, मी तुम्हाला आधीच क्लिअर केलं स्किन कशी आहे. स्किन ड्राय आहे, ड्राय. कॉनिफाईड आहे, कॉनिफाईड. कॉनिफाईड म्हणजे त्याच्यावरती स्केल प्रेझेंट असते. ठीक आहे, आणि कॉनिफाईडला आणखीन एक कारण आहे की त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेले मसल्स, डिफरंट टाइप ऑफ मसल्स. ठीक आहे, त्यानंतर इपिडर्मल स्केल प्रेझेंट आहे स्किन वरती. पहा, स्किन हा कॅरेक्टर या ठिकाणी तुम्हाला क्लिअर होतो. काय काय आहे? ड्राय आहे स्किन, त्याच्यानंतर कॉर्निफाईड आहे, त्याच्यानंतर त्याच्यावरती काय प्रेझेंट आहे? दॅट इज स्केल्स आर प्रेझेंट. ठीक आहे, कॉर्निफाईडचं मिनिंग आणखीन कोणी सांगू शकतं? हा, स्किन स्केल तर मी तुम्हाला सांगितलं हो, आणखीन कोणतं अदर मिनिंग सांगू शकता कोणी? अदर different types of muscles. डिफरंट टाइप ऑफ मसल्स, बट एक्झॅक्ट मिनिंग कॉर्निफाईडचं होतं. एक्झॅक्ट मिनिंग आता मी दोन्ही पण तुम्हाला सांगितलं, बट एक्झॅक्ट मिनिंग होतं कॉर्नी स्किन म्हणजे इपिडर्मिस जो आहे ना, याचा इपिडर्मिस. इपिडर्मिस हा क्युटिकल कन्सिस्ट करतं, आणि हा जो क्युटिकल आहे तर तो केरॅटिनोसाइट कन्सिस्ट करतो, म्हणजे केरॅटिन सिक्रेट करणार, केरॅटिन सिक्रेट करणार, म्हणून कलर वेरियस दिसतात तुम्हाला इथं. ठीक आहे, चला पुढे आता. स्नेक अँड लिझार्ड शेड देअर स्केल्स ऍज स्किन कास्ट. स्नेक आणि लिझार्ड फक्त हे दोनच आहे जे काय करू शकतात. इथं दिले पा स्नेक आणि हा लिझार्ड, तुम्हाला ओळखायचं असं दोन्ही पा इथं. इथं हा स्नेक आहे आणि हा काय आहे? लिझार्ड आहे. दोन्ही काय करतात? दोन्ही काय करतात? स्किन कास्ट करतात, शेड करतात. पुढे लिम्स आर 2 पेअर्स इफ प्रेझेंट. जर प्रेझेंट असेल तर 2 पेअर. इथं दिसते तुम्हाला लिझार्ड मध्ये, स्नेक मध्ये तर नाहीये, पण कोणामध्ये आहे? लिझार्ड मध्ये आहे. ठीक आहे, लिझार्ड मध्ये तुम्हाला दिसतात 2 पेअर दिसतात लिम्बचे. पुढे चला, क्राउलिंग मोड ऑफ लोकोमोशन. लोकोमोशन कसं आहे? क्राउलिंग मोड. क्राउलिंग तुम्हाला समजतं. पुढे टिम्पॅनम रिप्रेझेंट इयर. इयर काय रिप्रेझेंट करतं? टिम्पॅनम म्हणजे ऍज लाईक तुमचं अँफिबियन्स. ठीक आहे, आपल्यासारखं नाहीये. आपल्यामध्ये टिम्पॅनम आतमध्ये असतो, आतल्या साईडला, आणि बाहेर इयर पिन्ना प्रेझेंट असतो. ठीक आहे, इथं तुम्हाला व्हेरियस कॅरेक्टर्स दिसत आहेत वेगवेगळ्या फिगर मध्ये. तुम्ही ही फिगर व्हिज्युअलाइज करा. ही पण पहा, स्किन कास्टिंग दिसतं तुम्हाला स्नेकचं. इथे पहा टिम्पॅनम तुम्हाला दिसतं इथं स्ट्रक्चर मध्ये. ठीक आहे, नाउ नेक्स्ट पुढचे कॅरेक्टर पाहूया. सर्क्युलेशन कडे आलो आपण. सी द सर्क्युलेशन. हार्ट हा जो आहे तो 3 चेंबरचा आहे, पण क्रोकोडाईल एक्सेप्ट आहे. हा क्रोकोडाईल एक्सेप्ट आहे. एक्सेप्ट कसा? एक्सेप्ट असा की त्याच्यामध्ये 4 चेंबरचा हार्ट आहे आपल्यासारखं. पहा इथं रेप्टिलियन हार्ट दिसतंय, रेप्टिलियन लंग्स दिसतात. रेप्टिलियन हार्ट मध्ये क्रोकोडाईलचं पण हार्ट दाखवलंय. क्रोकोडाईलच्या हार्ट मध्ये पहा, हा एक ऑरिकल झालं, हा एक ऑरिकल झालं, हा एक वेंट्रिकल झालं, हा एक वेंट्रिकल झालं. पण इथं पहा, इथं सेप्टम अर्धवट आहे, पार्शियल दिसतंय. पार्शियल सेप्टम इथून पुढे नाहीये, म्हणून दोन्हीही वेंट्रिकल्स मिक्स झाले, म्हणून याला आपण सिंगल वेंट्रिकल म्हणतो. म्हणून देर इज अ 3 चेंबर्ड हार्ट. प्रश्न विचारला होता नीट मध्ये, रेप्टाइल्स आर 3 चेंबर्ड हार्ट. मग कोण रेप्टाइल मध्ये असं आहे की ज्याच्यामध्ये 4 चेंबरचा हार्ट आहे? तर क्रोकोडाईल, ज्याच्यामध्ये फक्त एकट्यामध्ये 4 चेंबरचा हार्ट आहे. चला, ब्लड, पायकिलोथम मी ऑलरेडी क्लिअर केले. वेल डेव्हलप्ड अलिमेंटरी कॅनल, डायजेस्टिव्ह सिस्टीम, अलिमेंटरी कॅनल कशी आहे? वेल डेव्हलप्ड. रेस्पिरेशन बाय लंग्स, कारण आता टेरेस्ट्रियल आहे ते. कसे आहे ते? दे आर टेरेस्ट्रियल, आणि टेरेस्ट्रियल असल्या कारणानं काय आहेत? हे लंग कन्सिस्ट करतात. चला पुढं, इंटरनल फर्टिलायझेशन आहे. इंटरनल फर्टिलायझेशन आहे, ओव्हिपेरस आहेत. कसे आहेत? ओव्हिपेरस म्हणजे एग ले करतात. इथं दिसतंय तुम्हाला एग्स, हे दिसतंय तुम्हाला हा ऑर्गॅनिझम इथं एग ले करतोय. ठीक आहे, इथे पण दिसतंय या स्नेकनं एग ले केलेला आहे. ठीक आहे, चला पुढे. डेव्हलपमेंट इनडायरेक्ट आहे, कारण अडल्ट जो आहे तो काय करतो? एग ले करतो.
आणि या एग मधून लार्वा बाहेर पडतो आणि हा लार्वा परत अडल्ट मध्ये कन्वर्ट होतो. म्हणून इनडायरेक्ट डेव्हलपमेंट आपल्याला यांच्यामध्ये पाहायला भेटेल. दिस इज अबाउट द रिप्रोडक्शन ऑफ दी रेप्टाइल्स. ठीक आहे, चला एक्झाम्पल घ्या सगळे. रेप्टाइलचं एक्झाम्पल सी आर चेलॉन दॅट इज टर्टल, टेस्टेडो दॅट इज टॉर्टॉइज, शॅमेलियॉन ट्री लिझार्ड म्हणतात त्याला, हेमिडॅक्टिलस इट इज अ वॉल लिझार्ड, वॉल लिझार्डचं नाव आहे हेमिडॅक्टिलस. त्यानंतर कॅलोट्स याला आपण गार्डन लिझार्ड म्हणतो, क्रोकोडिलस याला आपण क्रोकोडाईल असं म्हणतो. ठीक आहे, त्याच्यानंतर अलिगेटर काय आहे, अलिगेटर दिसते तुम्हाला तुमच्या समोर, मगर आपण ज्याला म्हणतो. ठीक आहे, तर हे सगळे एक्झाम्पल्स याच्यामध्ये आले रेप्टाइल्स मध्ये. आणखीन एक्झाम्पल आहेत रेप्टाइल्स मध्ये. सी आर पॉइझनस स्नेक दिसतात तुम्हाला, नजा, कोब्रा, नाग, बँगरस, क्रेट, कोब्रापेक्षा जास्त पॉइझनस, वायपर त्याही पेक्षा जास्त पॉइझनस. ठीक आहे, नॉन पॉइझनस स्नेक मध्ये हा पायथॉन दिसतोय तुम्हाला, अजगर ज्याला आपण म्हणतो पायथॉन. ठीक आहे, जे नॉन पॉइझनस स्नेक आहे. दीज आर ऑल एक्झाम्पल्स, हे सगळेचे सगळे काय आहेत, ऑल एक्झाम्पल ऑफ दी रेप्टाइल्स. चला पुढे जाऊया आपण एओज कडे. आता चला, एओज असं म्हटलं जातं की एओज रेप्टाइल्स पासून आले. एओज कुठून आलेत, रेप्टाइल्स पासून. चला रेप्टाइल्स पासून कसे आलेत मी तुम्हाला इथं क्लिअर करतो, समजून घ्या. ठीक आहे, यांच्यामध्ये एक जो आहे तो एक ॲनिमल जो आहे तो एक्सटिंक्ट झालाय आता एक्सटिंक्ट झालाय, आता नाहीये, पण दोघांमध्ये कनेक्टिंग लिंक आहे, त्याला आपण म्हणतो आर्किओप्टेरिक्स. काय म्हणतो आपण त्याला, आर्किओप्टेरिक्स. आर्किओप्टेरिक्स कसा होता, आर्किओप्टेरिक्सला पुढे चोच होती पण चोच मध्ये दात होते. ठीक आहे, त्याला पुढे विंग्स होते, इथे दिसते विंग तुम्हाला, पण या विंगला इथे असे क्लॉज होते, पहा असे क्लॉज होते. हे याला नाहीये, ह्या बर्डला दिसत नाही, पण इथे असे क्लॉज होते. ठीक आहे, हे कॅरेक्टर पाहून असं वाटत होतं की हा रेप्टाइल आणि एव्सच्या मधला आहे, म्हणजे दिस इज ए कनेक्टिंग लिंक बिटवीन द रेप्टाइल्स अँड एव्स. प्रश्न विचारला होता नीट मध्ये, म्हणून हे मी तुम्हाला क्लिअर केलंय इथं. चला आता कंटिन्यू करूया आपण. मग इथं एव्स, प्रेझेन्स ऑफ फीदर अँड बिक, इट इज ए इम्पॉर्टंट कॅरेक्टर. फोरलिम आर मॉडिफाईड इंटू दी विंग. मी लास्ट टाइम तुम्हाला हा कॅरेक्टर एक्सप्लेन केला होता. विंग फोरलिम हा विंग मध्ये मॉडिफाईड झाला. याची स्किन पण ड्राय आहे, विदाउट ग्लँड एक्सेप्ट दी ऑइल ग्लँड. कुठे असतं, टेल वरती. यावरती नीट मध्ये सरळ सरळ प्रश्न विचारलेला होता, सरळ सरळ प्रश्न विचारला होता या स्टेटमेंट वरती, त्याशिवाय महत्वाचा आहे, ध्यानात ठेवा. ड्राय स्किन विदाउट ग्लँड्स, ड्राय स्किन विदाउट ग्लँड्स एक्सेप्ट दी ऑइल ग्लँड. ऑइल ग्लँड प्रेझेंट असेल पण कुठे असतं, टेलच्या बेसला. चला पुढचं कॅरेक्टर, हाइंड लिम्स हॅव स्केल्स. हे मागचे लिम दिसतात तुम्हाला, हे हाइंड लिम आहेत. ठीक आहे, आणि याच्यावरती स्केल प्रेझेंट असतं. हाइंड लिम हॅव्हिंग दी स्केल्स अँड आर मॉडिफाईड फॉर वॉकिंग, चालण्यासाठी, देन स्विमिंग साठी, देन क्लास्पिंग ट्री ब्रांचेस वरती चालण्यासाठी. ठीक आहे, तर हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला इथे दिसतायत बिकॉज ऑफ हाइंड लिम. चला पुढे, लॉंग हॉलो न्यूमॅटिक बोन्स. न्यूमॅटिक बोन्स म्हणजे कसे, इंटरनली हॉलो आहे, पहा दिसतंय तुम्हाला इथं, इथं आतमध्ये पूर्ण हॉलो आहेत, व्हिज्युअलाइज करा याला क्लिअरली. त्याला आपण म्हणतो न्यूमॅटिक बोन्स. प्रश्न विचारला होता नीट मध्ये, न्यूमॅटिक बोन्स कोणामध्ये असतात, तर कोणामध्ये आहेत, दॅट आर प्रेझेंट इन दी बर्ड, दॅट इज दी एव्स. ठीक आहे, चला टिम्पॅनम रिप्रेझेंट एअर. तिसरा ॲनिमल आला हा, अँफिबियन्स, रेप्टाइल आणि एव्स तिघांमध्ये इयर काय रिप्रेझेंट करतो, कोण रिप्रेझेंट करतो इयरला, तर टिम्पॅनम हा इयरला काय करतो, रिप्रेझेंट करतो. अच्छा, न्यूमॅटिक बोन का आहे, न्यूमॅटिक बोन का आहे, याचं कारण आहे हॉलो बोन असल्या कारणाने वजन कमी होतं, आणि वजन कमी असेल तर इझिली काय होऊ शकतात, ते हवेत उडू शकतात. दे कॅन फ्लाय इझिली इन दी एअर. ठीक आहे, त्याच्यामुळे न्यूमॅटिक बोन्स याच्यामध्ये प्रेझेंट असतं. एरोडायनामिक म्हटले पहा. चला पुढे, नेक्स्ट कॅरेक्टर, 4 चेंबरचा हार्ट आहे आपल्यासारखं. जिथं 4 चेंबरचा हार्ट आलं तिथं तिथं होमिओथर्म आलं. फक्त एओज आणि आपण, म्हणजे मॅमल्स आणि एओज हे होमिओथर्मिक म्हणजे वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स आहोत. 4 चेंबर हार्ट, वॉर्म ब्लडेड ॲनिमल. नाउ डायजेस्टिव्ह सिस्टीम, डायजेस्टिव्ह ट्रॅक हॅव्हिंग ॲडिशनल चेंबर, क्रॉप अँड गिजार्ड. IMP व्हेरी इम्पॉर्टंट, नीट मध्ये प्रश्न विचारला होता. खालीलपैकी कोणत्या ॲनिमल मध्ये क्रॉप अँड गिजार्ड प्रेझेंट असतं. क्रॉप हा टेम्पररी स्टमक आहे. ठीक आहे, आणि गिजार्ड प्रेझेंट असतं क्रशिंग पर्पजेस साठी.
ठीक आहे, समजतंय? इथं दाखवलंय पहा फिगर मध्ये, ही फिगर पहा चांगल्या पद्धतीने. इथं तुम्हाला गिजार्ड दिसतंय, इथं तुम्हाला स्टमक दिसतंय. स्टमकच्या पुढे तुम्हाला क्रॉप दिसते, इट इज अ टेम्पररी स्टमक. ठीक आहे, तर हे पार्ट तुम्हाला इथे पाहायला भेटतात. तर हे डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये ऍडिशनल चेंबर प्रेझेंट असतात. पुढे चला, डबल रेस्पिरेशन आहे. एअर सॅक कनेक्टेड टू लंग्स. एअर सॅक कनेक्टेड टू लंग. इथं पहा फॉरवर्ड एअर सॅक दिसतात आणि इट इज अ लंग. मग इथं पहा, इथं रिअर एअर सॅक आणि फॉरवर्ड एअर सॅक, म्हणून डबल रेस्पिरेशन. म्हणून काय म्हटलं? डबल रेस्पिरेशन. दोन दोन एअर सॅक आहे, लंगला कनेक्टेड आहे. ठीक आहे, पुढे चला. रिप्रोडक्शन कडे इंटरनल फर्टिलायझेशन आहे. सेक्सेस सेपरेट आहे. हा, सेक्सेस कसे आहेत? सेपरेट आहे. ठीक आहे, इंटरनल फर्टिलायझेशन आहे. ओव्हिपेरस एक ले करतात आणि डेव्हलपमेंट डायरेक्ट आहे. डेव्हलपमेंट इज डायरेक्ट, कारण लार्वल स्टेज मध्ये नाही. तुम्ही पाहिले असेल अंडीतून जो बाहेर पडतो पक्षी, तो त्याच्या अडल्ट सारखाच असतो. म्हणून इनडायरेक्ट डेव्हलपमेंट या ठिकाणी आहे. चला पुढे, त्याचे एक्झाम्पल्स. कॉर्वस दॅट इज कावळा. कोलंबा, ठीक आहे, पिजन. त्यानंतर सेटाकोला, पॅरट. पुढे स्ट्रुथिओ, ऑस्ट्रिच जास्त उडू शकत नाही. पावो, पिकॉक, मोर जास्त उडू शकत नाही, उडतो पण कमी प्रमाणामध्ये. पण अप्टेनोडायटिस, पेंग्विन आहे पण उडू शकत नाही. पेंग्विन आहेत पण उडू शकत नाही. अच्छा, इथं फ्लिपर आहे, इथं फ्लिपर आहे, इथं जे आहे ना, इथं फ्लिपर आहे. म्हणजे त्यांचा जो हे आहे ना, आपण त्याला म्हणतो फोर लिम दॅट इज फिदर, हे फ्लिपर मध्ये कन्वर्ट झालंय. आणि निओफ्रॉन, वल्चर. निओफ्रॉन हा वल्चर. दीज आर दी ऑल एक्झाम्पल्स ऑफ दी एओज. हे सगळेचे सगळे एओजचे एक्झाम्पल झाले. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट दी एओज. आता मॅमल्स बाकी आहे. मॅमल्स साठी स्वतःला समोर ठेवा. मॅमल्स साठी काय करा? स्वतःला समोर ठेवा आणि स्वतःला समोर ठेवून मग कॅरेक्टरिस्टिक फाइंड आउट करा. म्हणून मॅमल्स मी तुम्हाला रीड करण्यासाठी देईल. मॅमल्स कोणाला रीड करण्यासाठी देईल? तुमच्यासाठी रीड करण्यासाठी देईल. ठीक आहे, तुम्ही रीड करा, तुम्हाला समजेल. स्वतःला समोर ठेवा. मॅमरी ग्लँड महत्वाचं फीचर याच्यामध्ये प्रेझेंट असतं. ठीक आहे, ऑदर मध्ये हे फीचर नाहीये, म्हणून यांना मॅमल्स असं म्हटलं जातं. रीड केल्यानंतर तुम्हाला लगेच क्लिअर होईल. पण इन शॉर्ट थोडंसं स्पीड मध्ये तुम्हाला इथे दाखवून देतो. पहा, प्रेझेन्स ऑफ मॅमरी ग्लँड दॅट इज मिल्क प्रोड्युसिंग ग्लँड. स्किन विथ हेअर, हेअर असते स्किनवरती. आपल्या स्किनवरती पण हेअर असतं. लिम्स दोन पेअरचे आहेत, फोर लिम आणि हाइंड लिम. वॉकिंग, रनिंग, क्लाइम्बिंग, बरोविंग, स्विमिंग और फ्लाइंग साठी यूज केले जातात. त्यानंतर फोर चेंबर्ड हार्ट आहे आणि वॉर्म ब्लडेड एनिमल्स आहेत, म्हणजेच होमिओथॉर्म्स. वेल डेव्हलप्ड अलिमेंटरी कॅनल आहे, परंतु एव्स सारखे ऑदर स्ट्रक्चर याच्यामध्ये प्रेझेंट नाही. डेंटिशन, हेटेरोडोंट, थिकोडोंट आणि डायफ्योडोंट. हेटेरोडोंट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे टीथ आहे. वेगवेगळ्या प्रकारचे टीथ म्हणजे कसं? इन्सिसर, कॅनाइन. इन्सिसर हे पहा, इथे दिसते तुम्हाला, हे दिसते तुम्हाला इन्सिसर. हे आहे कॅनाइन. ठीक आहे, हे आहेत प्रीमोलार आणि हे तीन मागे दिसतात तुम्हाला मोलार. मोलार म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे. थिकोडोंट म्हणजे ते कशामध्ये आहेत? तर सॉकेट मध्ये एम्बेडेड आहेत, त्याला थिकोडोंट म्हणतात. डायफ्योडोंट तुमचे लहानपणाचे दात पडलेत, आता मोठ्यापणाचे दात आहेत ते पडत नाही, डायफ्योडोंट म्हणतात. ठीक आहे, रेस्पिरेशन बाय लंग्स आहे. सेक्सेस सेपरेट आहे. इंटरनल फर्टिलायझेशन आहे. विव्हिपेरस कंडिशन भेटते. विव्हिपेरस पण कोणामध्ये? एकिडना आणि प्लॅटिपस सोडून. एकिडना आणि प्लॅटिपस सोडून, कारण ते ओव्हिपेरस आहे. ते कसे आहे? ओव्हिपेरस आहे. ठीक आहे, आणि डेव्हलपमेंट डायरेक्ट आहे. डेव्हलपमेंट कशी आहे? डायरेक्ट आहे. मी तुम्हाला इथं तसेही सगळे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला सांगितलेले आहेत. ठीक आहे, समजलंय? तर हे सगळे कॅरेक्टर दिसतात. दीज आर दी ऑल एक्झाम्पल्स. ऑर्निथोरिंकस, टेरेपस, मॅक्रोपस आणि मॅकाका. कंटिन्युटी मध्ये मी तुमच्या सगळ्यांची अटेंडन्स घेतलेली आहे, त्याच्यामुळे इथं लेक्चर संपतो आहे, तरी एक्झाम्पल्स पाहून घ्या. कॅमेलियस, रॅटस, केनियस, फेलिस आणि एलिफस सगळे एक्झाम्पल्स तुमच्या समोर आलेत. ठीक आहे, कॅमेलियस कॅमेल, रॅटस रॅट, केनिस डॉग, फेलिस कॅट आणि एलिफस